नाशिक आरटीओ कार्यालयावर आज व्हॅन चालकांचा मोर्चा असणार आहे। शालेय वाहतूक करणाऱ्या व्हॅन चालकांचा हा धडक मोर्चा असणार आहे। जाचक कारवाईला विरोध करत आज शालेय वाहतूक बंद ठेवल्या। वाहनांवर दंडात्मक कारवाई होत असल्याने हा मोर्चा काढण्यात येणार आहे। आरटीओ प्रशासनाकडून सर्व कागदपत्रे आणि नियमांची पूर्तता असताना देखील स्कूल व्हॅन आणि रिक्षा चालकांवर करण्यात आलेल्या दंडात्मक जी काही कारवाई करण्यात आली त्या संदर्भात हा मोर्चा निघणार आहे। नाशिक शहरातील 2000 स्कूल व्हॅन बस आणि रिक्षा आरटीओ कार्यालयामध्ये जमा करून आंदोलन केलं जाणार आहे। एमसीए परिसरातील हॉटेल्सवर एफडीएच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे। 5 आस्थापनांसह अनेक हॉटेल्सवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। अस्वच्छता आणि नियमभंग आढळल्याने ही कारवाई करण्यात आली। वानखेडे स्टेडियम आणि एमसीए परिसरातील 5 आस्थापनांमध्ये अस्वच्छता आणि नियमभंग आढळल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली। स्वच्छता नियमांचे पालन न करणे, परवान्यांसंबंधी त्रुटी आणि अन्न सुरक्षेच्या मानकांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आली। सण उत्सव आणि गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित अन्न मिळावे यासाठी एफडीएकडून ही धडक मोहीम राबवली जाते। आता एक धक्कादायक बातमी, 3.5 कोटीच्या हिरोईनसह 29 वर्षाच्या तरुणाला अटक करण्यात आली। जोगेश्वरीतील एमआयडीसी पोलिसांच्या विशेष पथकाची ही कारवाई करण्यात आली। झटपट श्रीमंतीसाठी ड्रग्जचा पुरवठा करत असल्याचं उघड झालंय। आरोपीला 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 3.5 कोटींच्या हेरोईनसह एका 29 वर्षाच्या तरुणाला जोगेश्वरी येथून एमआयडीसी पोलिसांच्या विशेष पथकानं अटक केली। तौशिक लियाकत काझी असे या आरोपीचे नाव असून तो गेल्या 2 ते 3 वर्षांपासून अंधेरी परिसरामध्ये ड्रग्ज पुरवठा करत असल्याचं उघडकीस आलं। तर झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने ड्रग्जचा पुरवठा करण्यास सुरुवात केली। त्याच्या विरोधात एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून या अटकेनंतर त्याला कोर्टाने गुरुवारी 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। कंगना रनौत यांनी बाबा रामदेव यांच्यावर टीका केली आहे। बाबा रामदेव यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्यात असं कंगनाने म्हटलं। बाबा रामदेव यांनी सनातनी वस्त्रांना लाज आणली, महिलांकडे पाहण्याच्या दृष्टीवर आत्मशोध केला पाहिजे। कंगना रनौतची बाबा रामदेव यांच्यावर टीका करण्यात आली। खळबळजनक अशी बातमी समोर येते। कंगना रनौत यांनी बाबा रामदेव यांच्यावरती टीका केली आहे। बाबा रामदेव यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्यात असं कंगना रनौतचं म्हणणं आहे। बाबा रामदेव यांनी सनातनी वस्त्रांना लाज आणली, महिलांकडे पाहण्याच्या दृष्टीवर आत्मशोध केला पाहिजे असंही यावेळी कंगना रनौत यांनी म्हणत बाबा रामदेव यांच्यावरती टीका केली। बाबा रामदेव की बात है, उन्होंने हर मर्यादा लांघ दी है और उन्होंने जो है जिस तरह की टिप्पणी एक महिला पर की है, सारा समाज शर्मसार है। उन्होंने सनातन के वो कपड़े पहनते हैं, जिस तरह के वो नारंगी वस्त्र धारण करते हैं, उनको उन्होंने शर्मसार किया है। जो भी वो किस तरह की टिप्पणी महिलाओं पर कर रहे हैं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।